गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चालली? ब्रेकफास्ट करायला. तू आंघोळ केली? नाही केली. केली. कधी? वर म्हणून केली. वर वरून कशी असते? हाय गाईज, आज आहे डे 5 आणि ॲज यू नो वी आर इन जम्मू. आमचा ब्रेकफास्ट झाला. जस्ट फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला गेलो होतो आणि आता आम्ही चाललो आहे रघुनाथ टेम्पल, जे हॉटेलच्या जवळच आहे वॉकिंग डिस्टन्सला. त्यानंतर शॉपिंगला जाणार आहेत. त्या टेम्पलची एक स्टोरी आहे जिथे आता आम्ही चाललो आहे, ती मी तुम्हाला आल्यावर सांगेन काय आहे. सो लेट्स गो. सो आता आपण काय खातोय? चिकन सॉस, पिझ्झा आणि मी ऑर्डर केलंय लॉलीपॉप. दीदी इकडे पण येऊन लॉलीपॉप खाते गाईज. गाईज वी आर बॅक. श्रावणी, मॉल कसं होतं? ठीक होता. काय घेतलं मॉलमधून? काहीच नाही घेतलं, काहीच. एवढं सेल वगैरे काय पण असून काय नाही, कपडे आवडलेच नाही, काहीच नव्हतं. एक असं पण नाही की एक आवडेल आपल्याला, काहीच नाही आवडलं मला, काहीच नाही. आणि पिझ्झा सांग, पिझ्झा आणि लॉलीपॉप. लॉलीपॉप असे लॉलीपॉप मी कधीच नव्हते खाल्ले. म्हणजे तुम्ही समजून जा कसे होते. पिझ्झा कसा होता? पिझ्झा पण नव्हता चांगला. पिझ्झा हटचा पिझ्झा गाईस. त्यांना बनवता नाही येत शायद. तुलाच पाठवायला पाहिजे होतं की. तर मी तरी चांगला बनवला असता. सो चला आता परत खाली तिथे जाऊया. थांब जरा, थोडा खूप आहे बाहेर ऊन आहे. आता थोडा आम्ही आराम करू. किती वाजले, मग जाऊया आपण. ओके. हाय गाईज, सो आता आम्ही परत खाली चाललो आहे कारण की काही शॉपिंग नाही केली. तुला काय घ्यायचं आहे? मला काश्मीरी कुर्तीज घ्यायची आहेत. ओके. पण तिथे सोनमर्गला चांगले होते ना इकडच्यापेक्षा? हो. सोनमर्गला खूप मस्त होते. तिथून आम्ही घेतल्यात, बट आता इकडचे आता घ्यायचे आहेत का ऑप्शन नाही, आपण इकडून घेऊया. चांगले आहेत इकडे पण. बघूया आपण. सो लेट्स गो. येस, लेट्स. ए फटाफट घ्या ना रे. गाईज, आम्ही काय केलं माहितीये, दीदीने काय केलं, आम्ही एक शॉप मधनं 2 कुर्ती घेतली. एक दीदीने घेतली, एक मी घेतली. दीदीने ती पिशवी तिथेच सोडून आली. ते अंकल आले परत आमच्या पाठी आणि आम्हाला सांगितलं चांगले होते ते, म्हणून ते आले आणि आम्हाला पिशवी देऊन फोन केलाय. बघ ना काय सामान घ्यायचं तिथून तिथे सोडून. दुकान बंद होत. तुम्हाला काय पाहिजे गाईस? सांगा श्रावणीला. ये बच्ची है ना मेरी खास है, मेरी बहन. ये थोड़ा खड़ूस है लेकिन वो भी अच्छी है, लेकिन ये वो उससे अच्छा है. अय्या. असं समोरच बोलतात, कारण की मी पाठीमागे नाही बोलत. पाठीमागे नाही बोलत. तोंडावर जे आहे ते बोलणं, जिसके मुंह पे बोलना बात अच्छी रहती है. कुछ भी ठीक का बुराई नहीं करता. मुंह पे बोलो वो सबसे बढ़िया रहता है. क्या देखना गाईस बघा, खूप शॉपिंग केलंय आज. जाऊन दाखवतो. नाही, आपण घरी दाखवू. ओके घरी चालेल. दाखवूया. आणि आम्ही काश्मीरी वर्कचं साडी कुर्तीज घेतल्यात, खूप चांगले आम्हाला भेटले. आम्ही तुम्हाला घरी जाऊन अख्खा हॉल दाखवू. हा चल 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 उचल चल. घे तुझ्या पिशव्या. तुम्हाला कशा आणले दोघींना? ताप मारीन. हाय गाईज, श्रावणी चल जेवायला, 10 वाजले. हा नाही चल लवकर. चलो. पाणी पिऊ का नको? नको पिऊ, आता लाईट बंद होईल. इथे ना पूर्ण हे अख्खा रूम आमचा ना पूर्ण हे सगळं आलंय. कुठून आलंय काय माहिती नाही. श्रावणी ही मम्मी. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही रूम चेंज केलाय
त्यांनी पटकन Cooperate केलं. हा त्यांनी पण कॉपरेट काय केलं, आपण कॉपरेट केलं. पटकन त्यांनी पटकन सगळं सामान शिफ्ट केलं आणि दुसरा रूम दिला, बाजूलाच दुसरा रूम दिला. आणि त्या रूम मध्ये सर्व फ्लाईज, खूप सारे फ्लाईज आलेले त्या रूम मध्ये, अख्खी त्यांची गँग आलेली. कसा होता एक्सपिरियन्स? मी झोपलेली, दीदी जोरात जोरात ओरडायला लागली, श्रावणी श्रावणी. बरं काय झालं, मी उठली आणि बघते अख्खं बाई मी फ्लाईजच्या दुनियेत आले. अरे ते पाऊस पडल्यावर बघ सगळे इथे तिथे जातात, पण एवढे रूम बाहेर पाऊस पडतोय ना, तिथे कुठून आले काय समजलं नाही. हाय गाईज, दीदी आपल्याला स्टोरी सांगणार होती टेम्पलची, सो बघूया. दीदी काय स्टोरी? हां, सो काय झालेलं 2002मध्ये रघुनाथ टेम्पल आहे ना जम्मूचं, तिथे ना अटॅक झाला होता. कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नसेल माहिती तर मॅपमध्ये बघा, जम्मू आणि पाकिस्तानमध्ये खूप थोडासा डिस्टन्स आहे. सो तो अटॅक झाला होता 2002मध्ये मे आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पण एकाच वर्षी 2 वेळेला अटॅक झाला होता त्या टेम्पलवर. आणि टेम्पलमध्ये रामाची मूर्ती आहे आणि बजरंगबलीची मूर्ती आहे, ती पूर्णपणे खंडित झाली होती त्या अटॅकमध्ये. मला ही स्टोरी थोडी माहिती होती, पण मला नीट काहीच नव्हतं माहिती. म्हणून आज मी टेम्पलच्याच बाजूला एक शॉप आहे, त्या अंकलला विचारलं, त्या अंकलने पूर्ण सांगितलं. कारण की ते अंकल जेव्हा अटॅक झालं तेव्हा ते तिथेच होते आणि त्यांना सर्व माहीत होतं, त्यांनी मला सर्व सांगितलं. सो ही आहे स्टोरी टेम्पलची. आज आमचा लास्ट डे जम्मूमध्ये आणि उद्या आम्ही निघणार घरी जायला. सो बाय गाय. Next morning. हाय गाईज, सो आता आमची फ्लाईट आहे 5:30ची आणि आम्ही पॅकिंग करतो आहे आणि आम्हाला लंचला पण जायचं आहे. हाय गाईज, कमिंग टू बाय. येस, परत खूप सारी शॉपिंग केली जाऊन गाईज बघू शकताय बघा, आणि आता आधी ठेवायला- shopping याच्यात आहे. आणि ठेवायला जागा नाही आहे. बट एक्स्ट्रा मी बॅग कॅरी केलं होतं ते आता यूज होती. हां. ती मी ब्लॅक कलरची बॅग आहे, ती फुल झाली, पॅक झालंय. त्याच्यात शॉपिंगच भरलंय फुल फक्त. शॉपिंग, दीदीची बॅग फुल शॉपिंग. आणि गाईज इकडे या. काय दाखवते आई शपथ. घरी न्यायच्या गोष्टी त्याच्यामध्ये तिने काय काय घेतलंय आपण बघू. तू नाही घेतलंय, तू मी नाही घेतलंय, तू घेतलंयस ते सगळं. मी नाही लनेटचं याच्यात अरे ठेवलंय यार, मी. ते माझं आहे. चल, जो दीदी काय वो मेरा है. हे काय आहे हे? काय घेतलंय तू? ए मी काय नाही घेतलं. हाच घेतलंय हे सगळं. आता बॅग मध्ये जागा आहे का बघ हे सगळं ठेवायला. दीदीने आणि मम्मी खूप ओरडते याच्या गोष्टी घरी नेल्यावर. पहिला सांगा बाजूला आणतात सामान संपवतात असं ना. हा, शॉपिंग पण केली ना तर त्यांच्या दुकानातून संपून इथे आणतात, जागा नाही तरी. गाईज बाय द वे, नॉट स्पॉन्सर्ड, लनेटचा स्लीपिंग मास्क खूप चांगला आहे. तुला आलाय स्पॉन्सर. बट मी सांगते चांगला आहे, यूज करून नक्की बघा. आणि हा आहे बेरी फ्लेवर मध्ये, ठीक आहे, ट्राय करा. सो लंचला जाऊया पहिला आणि आल्यावर दुसरं करूया. ठीक आहे, चलो. चलो. श्रावणी आपण चौघ आहेत फक्त आणि बॅग्स बघा. आम्हाला खूप सारे ओव्हरवेटचे पैसे भरायला लागणार आहेत. खूप ओव्हरवेट होणार आहे ना, खूप ओव्हरवेट झालेलं
सो डॅडीचे फ्रेंड्स एअरपोर्टला भेटले आणि ती 10 जणं होते आणि Group त्यांनी होता त्यांचा. हां खूप ग्रुप होता आणि ते लोक वैष्णोदेवीला गेलेले. सो त्यांनी आमचे बॅग्स, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक बॅग होती छोटी छोटी. सो त्यांनी आमचे बॅग्स चेक इन करून दिले. सो आमचे खूप पैसे वाचले 10-12 हजार वाचले. येस, लिटरली खूप बॅग्स आहेत. तुम्ही बघितलं असणार, आहेत खूप बॅग्स आहेत. आणि बॅग्स आहेत तर आहेत, त्यांच्यामध्ये सामान पण आम्ही कोणच का करतो. आणि ते ड्रायफ्रूट्स माहिती आहे तुम्हाला, खूप वजन असतात. Walnuts. एक आणि वॉलनट्स नसतात वजन, काजू बदाम खूपच ते वजन. ओके. एक बॅग 15 kgsची आहे, 10-15 kgsची, आणि आम्हाला तेवढंच वेट न्यायचं आहे. मग आमचं फुल 14 लोकांचं मिळून ॲडजस्ट केलं त्यांनी आमचे हां, bags आणि सगळे बॅग्स गेले. गेले. तरी आहेत आमच्याकडे तरी आहेत आता प्लेनमध्ये 7 kgs अलाउड आहे. सो त्याप्रमाणे आहेत आमच्याकडे बॅग्स. कॅबिनमध्ये नेऊ शकतो 7 kgs. सो 7 kgs अजून आहेत. येस गाईज, कमिंग बॅक होम. येस, आमचं 5:30चं 35चं प्लेन आहे आणि आम्ही लँड होणार 8:30 ॲट छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई. आणि आता वाजल्यात 4 वाजल्यात. येस, सो मी तुला काहीतरी विचारते आता. ट्रिप कशी होती? चांगली होती. दर्शन चांगलं झालं. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि काय आवडलं अख्ख्या ट्रिपमध्ये? सगळं काय आवडलं, असं काय स्पेसिफिक. हॉटेल्स आवडले, हॉटेल्स चांगले होते, हाऊसबोट, अजून सगळं आवडलं मला. असं स्पेसिफिक काय नाही. असं स्पेसिफिक म्हणजे हॉर्सवर वरती जाणं ते माझ्या मेमरीजमध्ये आहे खूप. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही दोघी? बरे आहेत ना? अरे हा. जेवल्यात तुम्ही? नसेल जेवलं तर जेवून घ्या तिकडे. आणि सगळी अरे, फक्त आहेत. आम्ही तर ट्रिप कशी होती? ट्रिप चांगली होती, पण तुम्ही काही फोटोज नाही काढले, तर मला तुमच्या जोडीला व्हिडिओ वगैरे काही काढायचा इंटरेस्ट नाही आहे. प्लीज नको व्हिडिओ या काढू. ट्रिपमध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? या ट्रिपमध्ये सर्वात जास्त तुमची धूल आवडली. सांग ना. हां, तुमच्या अंगावर जी धूल माती होती ती कुठेच बघितली नव्हती. ती आवडली. आम्हाला तसं बघितलंच नव्हतं. Yes. आम्हीच आम्हाला रेकग्नाइज नाही करू शकत होतो गाईज. हां, आणि अजून काय? अजून ह्या ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त ओरडा कोणाला भेटल्या? सगळ्या ओढ्यात श्रावणीला आणि तुला. गाईज, सगळ्यात जास्त ओरडा अमित दादाला भेटला या ट्रिपमध्ये डॅडीकडून. वेड्यासारखा वागतो. आणि इथं वेड्यासारखीच काय पण शॉपिंग नाही घ्यायचं ते पण घेते. पैसे म्हणजे हिला काय खेळवण वाटतं. चुप रे. हां, तुझी तर वाटत लावून टाकतो मी तिला. असं डॅडी चिडतात पण काय बोलू नाही शकत. हा ना, फक्त एकच शूज घालून आलाय आणि चप्पल वगैरे काहीच नाही आणलंय. तू काय अख्खा टाइम शूजवरच राहणार होतास का? तसं तेवढे मी जसं माझ्या ऐपत तसं मी वागतो. घरी केवढे शूज आहेत मला माहिती आहे. ओव्हर ऍक्टिंग तर बिलकुल व्हिडिओमध्ये करू नकोस. गाईज खूप शूज आहेत. आम्ही असं हॉल करू शकतो एवढे शूज आहेत आणि त्यांनी चप्पल एक आणलेली नाही आहेत त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्यांनी कारण की यांना डॅडीच्या मला ओरडा सॉक्स आवाज खाल्लाय. द्यायचा होता म्हणून मी एकच चूज घातलं. आणि त्याच्यामुळे आणि काय येण्यासारखं सामान तर काय यांनी आणलंच नाहीये नीट. एक चांगला आणलाय शॅम्पू आणि शॅम्पू आणि बॉडी वॉशच्या मोठ्या बाटल्या आणल्यात. काहीच गरज नव्हती. काहीच गरज नव्हती. आणि दुसरं जे पाहिजे होतं ते तर काय आणलं नाहीये. मेथीचे लाडू आणले देऊ तुला? मला नको.